इमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। खानदेश वारकरी सेवा मंडळ धुळे यांच्या द्वारा आजच्या या शहरातल्या अत्यंत शोभायमान धर्ममंडपामध्ये प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सज्जनांचा पुरस्कार देऊन अध्यक्षांच्या सूचनेप्रमाणे समस्त सदस्य आणि कार्यकर्ते मिळून जो सन्मान केला तो अत्यंत मोलाचा, जीवनात उत्कर्ष करणारा, संप्रदायाच्या दृष्टीने गौरव करणारा हा सन्मान केवळ आम्हा तिघांचा नसून महाराष्ट्रातल्या तमाम वारकरी संत परंपरेचा आहे अशी घोषणा करतो। ज्यांच्या हस्ते आम्हाला हा सन्मान देण्यात आला ते श्रद्धेय गुरुवर्य वैकुंठवासी मोठी गोवांची परंपरा चालवणारे श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज बेलदारवाडीकर। माझ्या समवेत ज्यांना पुरस्कार मिळाला ते श्री आप्पासाहेब कौतिक महाराज, निवृत्त आमदार आणि हरिभक्तीपरायण श्री संभाजी हिरामन पाटील महाराज, या शहराचे प्रथम नागरिक महापौर श्री अनिलजी साहेब, मीडिया तंत्र, पत्रकार बांधव, हरिभक्तीपरायण, मातृवर्ग, पितृवर्ग, तरुण तरुणी, आयोजक, नियोजक, निमंत्रक, उपासक, हितचिंतक, समीक्षक, अभ्यासक, या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो। गेल्या अनेक विविध वर्षापासून खानदेशात माझं येणं आणि जाणं, पत्रकारांना आणि या परिसरातील हरिभक्तांना प्रश्न पडावा असा आजचा माझा पुरस्कार। माझा जन्म तसा मराठवाड्यातल्या चंपावती नगरी सानिध्यातल्या म्हणजे बीड शहरातल्या नवघणराजुरी तीर्थक्षेत्रातल्या, मला खानदेशातला पुरस्कार का मिळावा हा एक चिकित्सेचा, अभ्यासाचा, संशोधनाचा विषय। त्याची पूर्वपीठिका तुमच्या समोर मांडतो। मी ज्या कुळात, ज्या परंपरेत जन्माला आलो त्या परंपरेत विरक्त माधव यांना कूट अभंगाचे अर्थ उमगत नव्हते। ते प्रकांड वेदज्ञ होते, उपासक होते, नैयायिक होते आणि वेदांती होते। तरी संत वाङ्मयाचा अर्थ त्यांना स्फुरत नव्हता, कळत नव्हता, अर्थसंगती होत नव्हती। म्हणून पैठणच्या एकनाथ महाराजांचा त्यांनी धावा केला। नाथांची कृपादृष्टी झाली आणि त्यांना सकल अभंगाचे अर्थ उमगायला लागले। ते बिदर कर्नाटकातून मराठवाड्याच्या गोदा तीरावरील पंच संत महत्वाच्या पुरुषांच्या पैकी एकनाथ महाराजांना दंडवत घालत पैठण क्षेत्री आले। त्यांचं नाव विरक्त दंडवत स्वामी असं पडलं। तुम्ही शंकरराव चतुरकर, केशवकृत नाथचरित्र, लरा पांगरकर विरचित नाथचरित्र, भक्तमाल आणि भक्तिविजय या ग्रंथातील संदर्भ अभ्यासावे। नंतर त्यांचे बंधू केशव हे प्रकांड विद्वांत होते पण हरिभक्त होते। त्यांना शाळीग्रामात मूर्तीपूजन करताना पांडुरंग परमात्माचा साक्षात्कार झाला, प्रत्यक्ष मूर्ती पाहायला मिळाली। त्यांनी काशीला अध्ययन केलं, पुढे ते पंढरीचे वैष्णव झाले। संत माणकोजी महाराजांनी माऊली त्यांच्या कपाळाला भाळी बुक्का लावला आणि तुकोबरायांच्या पटशिष्या संत बहिणाईंनी त्यांच्या भालप्रदेशाला बुक्का लावून गळ्यात कंठी तुळसी माळा दिली। या परंपरेत 15वा वंशज म्हणून मी आता गादीपती परंपरेचं काम पाहतो आहे।
हे सगळे माझे आळंदी तीर्थक्षेत्रातले सहाध्यायी गुरुबंधू आहेत आणि गुरुबंधूच्या हस्ते गुरुबंधूचा सन्मान व्हावा यालाही परम भाग्य लागतं. मग खानदेशात मला अप्पा पुरस्कार का मिळावा, बापू का मिळावा, हा एक प्रश्न आहे की नाही. त्याचं कारण या केशव स्वामींचे जे उत्तराधिकारी होते नारायण स्वामी, ते गरताड, चोपडा, यावल, फैजपूर, अंमळनेर, हाळनेर, धुळे, शिरपूर, विखरण या प्रभागात प्रवास करत असत. पारोळा तालुक्यातलं देवगाव. आणि ही इसवी सन 1700ची परंपरा मी माझ्या मनी मानसी बाळगून अखंड धर्मध्वज खांद्यावरती घेऊन शांकरी परंपरेचा मी धर्मगुरू जरी सगळ्या आखाडा परिषद आणि शंकराचार्यांच्या करवी झालो तरी वारकरी परंपरेची कंठी तुळसी, ऊर्ध्वपुंड गुफीचंदन आणि वारकरी अंग आणि कीर्तन जगणं हा माझा अविभाज्य घटक जीवनाचा ठरवला. एकेकाळी या धुळ्यात पोलिसांच्या संरक्षणात आप्पांच्या वर्धापनाला मी एकेकाळी कीर्तन केलं होतं. तेव्हा ज्वलंत हिंदुत्व मी ओकत असायचो. काळ बदलत चालला, मीडिया तंत्र वाढत चाललं, कधी कोणाच्या क्लिपा व्हायरल होतील सांगता येत नाही, महाराजापासून नेत्यापर्यंत. त्यामुळं पक्षातील नेत्यांनी, कीर्तनकारांनी, प्रबोधनकारांनी आणि लोकांनी सुद्धा एकांगोती टीका टिप्पणी, निंदा नालस्ती, अश्लीलपण, सिंटोळे ओढता येतील अशी प्रकरणं कृपया करू नये. ते संस्कृतीला शोधणाऱ्यांची. तो पक्ष कुठला असेल, संप्रदाय कुठला असेल, पंथ कुठला असेल, पण आपण आधी सनातन आहे, भारतीय आहे, वैदिक आहे, संत परंपरेचे वारस आहेत. याच्या जाणीवा आपल्याला असल्या पाहिजेत. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. या मंचावरती सगळ्या विभूतींच्या करवी एका मातृशक्तीचं पूजन करण्यात आलं. हा खानदेश वारकरी मंडळाचा अत्यंत महत्वाचा गाभा आहे. आमचं भोंग्यांच्याकडं किती वर्षापासून येणं आहे परंपरेचं, आणि आजही ती परंपरा अखंड तेवट मी ठेवलेली आहे. परवाच अंमळनेरकर महाराजांनी पैठणला माझी शर्करा तुला केली आणि लगेच आज या पुरस्काराने बापू तुम्ही सगळ्या सदस्यांच्या द्वारे मला सन्मानित केलं. सन्मानपत्रात जेवढा गुणगौरव माझा केला आहे त्या पदाला तसा मी लायक नाही. माणसं मोठी व्हावी लागतात, विनम्र व्हावी लागतात, लवचिक असावी लागतात, धीरगंभीर पण असावं लागतं. संप्रदायाच्या अंगाने जगण्याची परंपरा त्याला पूर्वाचार्यांच्या कृपेनं कृपांकित असावी लागते. क्षमा मागतो. कुणी मेड्या तंत्रावले लोक असतील, कोणी शूट करतायत, चित्रीकरण करतायत. हल्ली कीर्तनात होणारं प्रदूषण, आवाजाचा भडीमार, पकवाजाच्या धुमाचा कर्कश आवाज, विकृत चाली, कीर्तनकाराचं अश्लील बोलणं, नको तसं वक्तव्य, नको ती गाणी, शेर शायरी ही येणाऱ्या काळात संप्रदायाला परवडणारी नाही. म्हणून अनेक मंडळ, अनेक संप्रदाय उदयाला येतील. आपल्या संप्रदायाच्या समोर अनेक संस्था उदयाला आल्या आणि ज्या वेगानं बापूच्या उदयाला आल्या माऊली, त्याच वेगानं त्या जमीनदोस्त झाल्याची पुरावे आपल्याकडे ही ज्ञानदेव तुकाराम ही जी नाथ परंपरा, कृपांकित परंपरा सनातन आहे, ती श्रेष्ठ आणि ज्येष्ठ अशा प्रकाराची आहे. किती तुम्ही लोकांनी मला प्रेम दिले, तसा मी तुमचा कोण लागतो. मी नात्यातला, पण मी ना त्यातला या शब्दांची कुठे करून पुढे जातो. माझं काही स्वतंत्र व्याख्यान नाही इथे. माझ्या सगळेच प्रेमाचे, त्यामुळे मंचावरच्या खाली बसलेल्या कोणाचं मी नाव घ्यावं हा एक प्रश्न माझ्या समोर उपस्थित आहे. आतापर्यंत जी सभेची मर्यादा होती ती ऐकणाऱ्यांनी ठेवल्याबद्दल त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो. नाही तर लोकसभा असेल, धर्मसभा असेल, विधानसभा असेल, कीर्तनाची सभा असेल, या सगळ्या सभा समाजावरती अवलंबून आहेत. यातल्या एकाही सदस्यांनी सभा त्याग केला तर कामकाज तहकूब होऊ शकतं आणि तो अधिकार सभापतीला राखीव असतो. म्हणून आजच्या सभेचे सभापती नमो गणेभ्यो गणपतीभ्यश्च ओ नमो, नमो व्रातेभ्यो व्रातपतीभ्यश्च ओ नमो, नमः सभाभ्य सभापतीभ्यश्च ओ नमो. म्हणून आमचे माऊली सभापती, अध्यक्ष आणि पार्लमेंट ऑफ मेंबर हे सगळे जरी असले तरी सभापतींना अधिकार असतो कोणाचा प्रश्न ऐकावा आणि कोणाचा तहकूब करावा. माझं अध्यात्मातलं तर एज्युकेशन तर आहेच, पण मी अन्य क्वालिफिकेशन आहे केलेलं हे सांगणं बरं नाही. येणाऱ्या काळात कीर्तनकाराला गुजराती यावी, तामिळ यावी, माहेश्वरी यावी, हिंदी उत्तम यावी, संस्कृत छानच यावी, त्याला इंग्रजीतले परिष्कार कळता आले पाहिजे. त्याला न्यूटन, सॉक्रेटिस, कास्मादी गार्डा, लुसिफस
हे ज्ञानोबाराय तुकोबारायांचे विचार मांडताना सैद्धांतिक विचारधारा त्याला देता आली पाहिजे. आता आपल्याकडे आयटी क्षेत्रातली मुलं कोणी येत नाही आणि तरुणी मुली कोणी वेल एज्युकेटेड येत नाही. आपल्याकडे भोळी बाबळी वयस्कर थकलेली कंटाळलेली चेहरे कीर्तन मंडपात उपस्थित असतात आणि त्यांना खुलवताना आम्हाला साधूने 14 तासाचा प्रवास सहन करून इच्छा नसली तरी प्रसन्न करावं लागतं आणि व्हावं लागतं. यासाठी आता तरुण आणि तरुणींनी संप्रदायाच्या अंगानं जीवन जगणं काळाची गरज आहे. मी एका विवेकानंदाच्या धर्मसभेचं प्रकरण तुमच्यासमोर मांडून पुढे जातो. यापूर्वीच्या कीर्तनात याच मंडपात बोलल्याचं मला थोडंसं आठवतंय. विवेकानंदाला एका स्त्रीनं मंचावरती येऊन कोरी व रेखी व चोखी व खडावा पायात घालण्यासाठी दिल्या. स्वामीजींनी त्या अत्यंत कौतुकाने स्वीकारल्या. ते म्हणाले, तुझी इच्छा आहे तर या खडावा मी पायात घालतो. आणि मंचावरती विवेकानंद जेव्हा पोहोचले तेव्हा माय ब्रदर अँड सिस्टर द ग्रेट फिलॉसॉफी भगवद्गीता ही उद्घोषणा झाली. त्या क्षणात तुटले लाख मनाची बंध, लागला जीवाला छंद विवेकानंद. सभा दुमदुमून गेली, टाळ्यांचा कडकडाट झाला. एकच ध्वनी उमटत होता की हिंदवी स्वराज्य आणि भारतातला हा नैपुण्यपूर्ण योद्धा संन्यासी आज आपल्याला वेळ लावतो आहे. जगातल्या पाश्चात्य तत्वज्ञांची मतं त्यांनी खंडन करून अद्वैत वेदांत फिलॉसॉफी तत्वज्ञान आणि भारतीय इंडियन कल्चर सोसायटी त्यांच्या सगळ्यांच्या समोर मांडली. तेव्हा ते सगळे अवाक झाले. पण तेवढ्यात काही परकीय तत्ववेत्ते हातात स्पीकर माईक घेऊन म्हणाले, आतापर्यंत ज्यांनी भारतीय तत्वज्ञान सांगितलं, भगवस्त्र अंगावर धारण केलं, सेलाई घातला आणि रुद्राक्षांच्या माळा हे सगळं घातलं, फेटा भगवा हिंदुस्थानातला घातला, पण शेवटी खडावा चप्पल आमच्या राष्ट्रातली घातली की नाही हा कळत न कळत काहींनी विवेकानंदांचा उपहास केल्यावर स्वामी मिश्किलपणे हसले आणि स्पीकर हातात धरून पुन्हा म्हणाले, तुम्ही हसलात याचा अर्थ मला उमगलाय, पण त्याचं उत्तर देणं माझं कर्तव्य आहे. कारण असं आहे, माझा भगवा फेटा ही भारतीय संस्कृती आहे, ती त्यागाची, त्यामुळे मी डोक्यावर धारण केली आणि पाश्चात्यांची भोगाची, त्यामुळे पायाखाली तुडवली, ती भारतीय संस्कृती. हे सगळे माझ्या हरिभक्त माझ्यावर लढिवाळपणे प्रेम करतात आणि प्रेमाला काही रक्ताचंच नातं असावं लागतं असं काही नाही. भारतीय म्हणून आता येणाऱ्या काळात पंथ, पक्ष, भेद आणि जाती वर्ण भेद बाजूला ठेवून येणाऱ्या काळात सनातन भारतीय म्हणून आपण एकत्र येणं काळाची गरज आहे. याची दक्षता घेतली पाहिजे. आज धर्मात धर्मांतर होत आहेत. आपण त्याची व्याख्या असेल, धर्मात आणि माणसात अंतर वाढलं की माऊली धर्मांतर वाढतात. त्यामुळे आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. नंदुरबारचा प्रभाग, शिलपाणीचा प्रभाग किंवा शिरपूरचा काही प्रभाग ओलांडला तर जे कन्व्हर्टेशन चालू आहे त्याच्याबद्दल प्रतिबंधात्मक वारकऱ्यांनी आता कारवाई करणं गरजेचं आहे. केवळ भजन, उपवास, गंध, माळा, दिंडी, मठ, मंदिर, आश्रम इथपर्यंत सीमित न राहता आता मम दीक्षा, हिंदू रक्षा ही भूमिका तुमची माझी असली पाहिजे. मी कोणा पक्षाबद्दल संघटनेबद्दल बोलत नाही. पक्ष सगळे नंतरचे, सनातन हा सगळ्यांच्या आधीचा आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकसंघ व्हायला पाहिजे. मला खानदेश वारकरी सेवा मंडळाचे कौतुक करावं लागेल. भिन्न भिन्न विचाराची माणसं वारकऱ्यांच्या विचारासाठी एकत्र येतात, हे धुळ्यातलं कौतुक करण्यासारखं काम. आणि धुळ्यातच आमचा पुरस्कार का व्हावा याचं कारण आहे. धुळ्याला मोठे वाघ नथुसिंग बाबांच्या चरणाची धूळ उमटलेली आहे आणि त्या रजकर्णाची धूळ आम्हालाही प्राप्त व्हावी म्हणूनच धुळ्यात हा पुरस्कार कदाचित परमेश्वराने नियोजित ठरवलेला असावा. धर्मसभेत बसलेल्या स्त्री पुरुषाचा ऐकणाऱ्यांचा अधिक अंत न पाहता जरा माणसांनी मर्यादित शब्द रचना मांडून थांबावं, अधिक विस्तार करून. म्हणजे महापौर साहेब, लोकांचे मोर्चे निघून आपली सत्ता जाण्यापेक्षा इज्जतीत राजीनामा चांगला. त्या अटलजींचं मला फार आवडलं, फार आवडलं. ते विरोधकांनाही चांगलं म्हणायचे, इंदिराजींना ते इंदिरा नाही म्हणाले. ते म्हणाले ए इंदिरा नाहीये, ए नवदुर्गा आहे. म्हणजे तिच्यातही स्त्री शक्ती भगवती मानण्याएवढी हिंमत त्यांच्यात त्या काळात होती. आणि माणसं आपल्याला अनुकूल नाही, पद आपल्याला अनुकूल नाही, राजीनामा देणं इज्जतीत चांगलंय हे वक्त्याला आणि नेत्याला कळावं. रामायणात एक प्रकरण आहे. रामायणाचा माझा अभ्यास नाहीये, तसा कच्चा आहे मी. रामायण हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे. पण तरी सुद्धा जे जे सांगतात त्यांना मी धन्यवाद देतो. दशरथ एकदा कंटाळले आणि डोळ्यातून आसवांच्या धारा लागल्या आणि दशरथ एका खानाच्या आरशासमोर जाऊन आपला भांग पाडत असताना वाईट वाटलं. ते म्हणाले, कौशल्ये, आता माझ्या जीवनाला उतरती कळायला लागली. ती म्हणाली, कारण काय झालं? मी दोघींना बोलू का? त्या दोघींना नको, तुला मी सांगतो. तुझ्या काही कानावर घालण्यासारखं आहे, तुझ्या पोटात राहील, मी सांगतो तुला.
आता माझा काळ संपत आलाय. तिने विचारलं कारण काय? अगं माझ्या डोक्यावरचा एक केस पिकलाय आणि कानावरचा केस पिकून माझ्या कानात सांगतो की तुम्ही सेवानिवृत्त व्हा. आता केंद्रात आणि राज्यात कितीतरी दशक सेवानिवृत्त झाले तरी आपल्या पदाची अभिलाषा सोडत नाही. एवढं रामायण जरी ऐकणाऱ्यांना कळलं तरी मी धन्यवाद देईन. पक्ष पक्षापुरता असावा, वैचारिक मंथन नक्की करावं, पण सिंतोडे ओढणं, जातीय तळे निर्माण करणं, समाजात कलह निर्माण होणं हे संप्रदायाला, पंथाला, राजकारणाला, सत्तेला, विरोधकांना पचणारं, रुजणारं, फावणारं अजिबात नाही. एकेकाळी मी पत्रकारिता केली, स्तंभलेखन केले, आय टी क्षेत्रातही होतो, मी इलेक्ट्रिशियनचे काम केलं, हिंदी पंडित केलं, संस्कृत शास्त्री केलं, गाणं विशारद केलं, विज्ञान डॉक्टर ऑफ लिटरेचर पर्यंत केलं, मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, पण मी सीमेत राहिलो नाही. जरा आपल्या वाचनाचा आयाम मोठा जर असेल तर माऊली वैचारिक मंथन संवादास नीटनेटकं करता येतं. निवडलेला अभंग अभोगी का, समांतरण असाच आहे का, दिडकीच आहे का, तो बाळ संतोष की जोगी की जंगम आहे की कोल्हाटी की भराडी की आंधळा आहे की मुका आहे की बहिरा आहे की महानुभव आहे की एडका आहे, ही भूमिका त्याला उमरली पाहिजे. उपदेश आहे की मागणी, ब्रह्मज्ञान करे की अद्वैत करे, संत प्रकरणे की तीर्थक्षेत्र महिमा आहे, या भूमिका व्हायला पाहिजेत. म्हणून आता कीर्तनकारांच्या कार्यशाळा निर्माण व्हाव्यात असा काळ येऊन थांबलेला. जुने परंपरेत लोक पारंपरिक जीवन जगतायत, पण आता ज्या विकृती निर्माण होत आहेत त्या अत्यंत घातक त्रासदायक आहेत. स्त्रियांच्या बाबतीत गार्गी, मैत्री, अरुंधती, लोपामुद्रा, सीता, सावित्री, मीरा, जना, बहिणा या पवित्र होत्या. तीच मर्यादा सगळ्या जणींनी पाळली तर संप्रदायाला उज्ज्वल भविष्य निर्माण होऊ शकतं. महाराष्ट्र पुन्हा शिवराज्य होऊ शकतं आणि भारत पुन्हा रामराज्य होऊ शकतं. ज्ञानोबराय तुकोबरायांच्या या दोन संतांच्या यादीत उपलक्षणानं जगातल्या सगळ्या संतांचा अंतर्भाव होतो. या सगळ्यांना कोटी कोटी अभिवादन करतो. मला या ठिकाणी पुरस्कृत केलं, माझ्या या दोन बंधूंनाही पुरस्कृत केलं आणि अन्य क्षेत्रात काम करणाऱ्या काही स्त्रियांना, काही पुरुषांना, हरिभक्तांना तुम्ही पुरस्कृत केलं. मंडळाचा मी खूप खूप आभारी आहे. माऊली मला या कार्यक्रमाला अध्यक्ष लाभले. मला मोठी पंचायत होती की आम्हाला पुरस्कार देणार कोण. आपा कधी पुरस्कार दिल्या जातात तर कधी पुरस्कार मागितल्या जातात तर कधी पुरस्कार घेतल्या जातात तर कधी पुरस्कार विकल्या जातात. ही प्रकरण कधी कधी माझ्या तुमच्या उत्सवाला माझे 1,51,000 धरा आणि मला 4 लोकात हार घाला म्हणणारे पण लोक आपल्याकडे नाही असेल. परंतु काय ट्रॉफी कुठेही मिळते महाराज, सन्मानपत्र खूप मिळतात, ते एकावर एक रचावीत एवढी गर्दी माझ्याकडे, एकावर एक ठेवावीत एवढी गर्दी माझ्याकडे आहे. पण हा पुरस्कार शिरोधारी मानावा एवढा पवित्र मला मिळाला, अत्यंत देखणा मिळाला. माझ्या पूर्वासुरी 1917च्या नारायण महाराजापासून ते गणेशाश्रम स्वामीपर्यंत खानदेशाचं आमचं जाणं आणि येणं, आणि त्यातही तुम्ही सगळ्यांनी कौतुकाने नारळीचा शिरपूरचा सोहळा असेल, अन्य बापूने ठेवला असेल, अन्य उत्सवात मी गेल्या अनेक वर्षापासून येतो. आणि माऊली तुमच्या साक्षीनं सांगतो, आमच्या महापौरांच्या साक्षीनं सांगतो, ज्यावत कालपर्यंत माझं शरीर आहे तोपर्यंत खानदेशवर माझी प्रीती अखंड राहणार आहे, या प्रेमात सांगता आहे. पण नाशिक, खानदेश, बागलाण, कस, मादेपासून तर थेट विदर्भापर्यंत, मराठवाड्यापर्यंत ही वार्ता आता पोहोचली. एक सुभाषित सांगतो, षट्कर्णो भिद्यते मंत्रः चतुष्कर्णो स्थिरो भवे द्विकर्णस्य मंत्रस्य ब्रह्माप्यंतम न गच्छति. जगत निर्मिती करत्या ब्रह्म्याला सुद्धा 2 कानाची गोष्ट कळत नाही. आपा 4 कानात ती स्थिर राहते, परंतु 6 कानात ही सगळ्या पुरस्काराची वार्ता महाराष्ट्र, बृहन महाराष्ट्र आणि असे तो हिमालयापर्यंत सागर भारतवर्षात पोहोचली. हा वारकरी संप्रदायाचा पुरस्कार आहे आणि वारकऱ्यांनाच समर्पित करतो. शब्दांना विराम देतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद.